आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन किंवा 2 भागांचं प्रकाशन झालं आहे त्याचे लेखक आदरणीय श्री रामचंद्रराव देवतारे, पुस्तकाचे प्रकाशक श्री निकेत सांबरे, उपस्थित सगळे सज्जन माता भगिनी, स्वयंसेवक बंधू, जीवनामध्ये जे काही अनुभव आले, जी काही माणसं भेटली, त्याचं वर्णन या पुस्तकात आहे. ते पुस्तक वाचल्यावर लक्षात येईल वर्णन करावं असं का वाटलं असेल. साधारणपणे मनुष्य लिहितो, त्याला व्यक्त व्हायचं असतं, ही गोष्ट असतेच. ती या पुस्तकाच्या मागेही आहे. इतका प्रदीर्घ जो अनुभव आहे तो साठून राहिलेला असतो. कोणाला तरी सांगावा, सगळ्यांना सांगावं असं वाटतं. आणि ज्यांच्याकडे मग थोडीशी लेखनकला असते, वेळ असतो, सतत लिहायची चिकाटी असते, ते लिहितात. पण पुष्कळदा त्याच्यामागे मी लिहितो असंही असतं. या पुस्तकामागे असं काही नाही आहे, फक्त व्यक्त व्हायचे तळमळच आहे. हे वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. आणि ते स्वयंसेवकाकरता स्वाभाविक आहे. प्रत्येक स्वयंसेवकांनी लिहायचं म्हटलं तर आज एक 10-15 लाख पुस्तकं अशी तयार होतील. प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. तो स्वयंसेवक वेगवेगळ्या ठिकाणी राहणारा आहे. संघामध्ये त्यांनी लहान जबाबदाऱ्या काही घेऊन पार पाडल्या आहेत, काही लोकांनी नाही घेतलेल्या संघातल्या जबाबदाऱ्या. अनेक प्रकार आहेत. त्याच्यामुळे वर्णनाचे प्रकार जितके लेखक तितके असतील, पण त्या वर्णनातून जे कळायचं आहे किंवा जे ते मात्र सर्व 20ही लाख पुस्तकातून एकच असेल, ही गोष्ट पक्की आहे. संघाचे सगळे स्वयंसेवक जगाला माहिती नाहीत. पूर्वी कोणीच माहिती नसत. आता पुष्कळ संघाचे लोक माहिती असतात. संघाचं महत्त्व वाढल्यामुळे प्रत्येक स्तरावरचा संघाचा कार्यकर्ता हाही महत्त्वपूर्ण झाला आहे. त्याच्यामुळे समाज ओळखतो. कधी कधी पेपरमध्ये नावं येतात, फोटो येतात. पूर्वी फक्त सरसंघ चालक, फार झालं तर सरकार्यवाह, म्हणजे पूजनीय बाळासाहेब सरसंघ चालक झाले. त्याच्यानंतर एका वृत्तपत्राने लिहिलं की हे फारसे कोणाला माहीत नसलेले अचानक हे सरसंघ चालक झाले, अशा प्रकारचं लिहिलं. तर संघात बाळासाहेब सगळ्यांनाच माहीत होती. त्यांची जी काही भूमिका प्रामुख्याने राहिली ती सगळ्यांना माहीत, बाहेर कोणाला माहीत नव्हतं. आता तसं नाही आहे. प्रांतस्तरापर्यंतचे कार्यकर्ते हे सार्वजनिक जीवनात माहिती असतात लोकांना, कारण त्यांनी काही मोठी जबाबदारी घेतलेली आहे. त्यानिमित्ताने ते समोर येऊन बोललेले आहेत. बोलावं लागतं त्यांना, निर्णय करावे लागतात, निर्णय केलेले असतात. एखादा कोणी एखाद्या दायित्वावर येतो आणि काय योग असतो, काम वाढतं, तर मग ते त्याच्या खात्यात लिहिलं जातं की त्याच्या कारकिर्दीत वाढलं वगैरे 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 लोक म्हणत असतात. परंतु खरं म्हणजे या लाखो अज्ञात स्वयंसेवकांच्या जीवन जगण्याने हा साकल्याने परिणाम झालेला असतो. संघाचं काम वाढतं हे एकट्या दुकट्याचं काम नव्हे. एकाच्या निर्णयाने होत नाही. दिशासुद्धा जी ठरते ती सामूहिक विचार मंथनातून ठरते. मतं प्रत्येकाची असतात, अनुभव प्रत्येकाचा असतो, पण संघ जे काही बोलतो किंवा करतो ते सामूहिक सहमतीतून जे निघतं करतो आणि तेच बोलतो.
त्याच्यामुळे संघकार्याचा हा रथ जो पुढे चाललेला आहे त्याच्या पाठीमागे सगळे स्वयंसेवक असतात. परंतु श्रेय कोणाला तरी द्यायचं, संघाला द्या असं म्हणून चालत नाही. निराकाराची पूजा करणं फार कठीण आहे. कारण पूजेला मनुष्य कुठला तरी आकार निवडतो आणि त्याच्या नावाने सगळं होतं. त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, त्यांनी केलं. पण मुळात की कोणी काय केलं त्याच्यापेक्षा कोण कसा आहे हे जास्त महत्वाचं आहे. खूप चांगली देवतुल्य सज्जन माणसं असतात, त्यांच्या वाट्याला परिस्थिती अशी येते, काळ असा येतो की त्यांनी केलेलं फळत नाही. त्यावेळेला व्यर्थ जातच नाही, पण त्यावेळेला फळत नाही. आणि एखादी भाग्यवंतांची मांदियाळी अशी निघते की त्यांना फार थोडं करावं लागतं, पण खूप दिसायला लागतं. स्वातंत्र्य कोणामुळे मिळालं अशी चर्चा चालते आपल्याकडे. खरं पाहिलं तर कोणा एकामुळे मिळालं का? 1857 पासून प्रयत्न सुरू झाले स्वातंत्र्याचे. तेव्हा जो सगळीकडे स्वातंत्र्य युद्धाचा आगडोंब उसळला, त्याच्यानंतर ती आग कधीच शांत झाली नाही. ती प्रेरणा सतत चालत राहिली. काळाच्या ओघामध्ये अनेक प्रकार कामांचे त्यातनं उभे राहिले, अनेक प्रकारचे प्रयत्न झाले. म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. हे जरी खरं असलं तरी ज्यांच्या हयातीत ते मिळालं त्यांच्या खात्यामध्ये ते जाणार याच्यात काही वावगं नाही. कारण ती एक स्वीकारायची गोष्ट असते. श्रेय स्वीकारणं हेही ज्यांचं नाही त्यांच्या डोक्यावर आलं तर अहंकार येतो. श्रेय मिळालेलं पचवणं हे ज्यांना संभव आहे, इतकी खोली आणि उंची ज्यांच्या चरित्राची आहे त्यांनाच ते शक्य असतं. आणि कोणाला तरी ते घ्यावं लागतं, म्हणून ते श्रेय असं कुठेतरी मिळतं. परंतु खरं हे सगळंच मिळून केलेलं काम असतं आणि प्रत्येकाचा त्याच्यात वाटा असतो. आणि तो वाटा या प्रकारचा असतो की कोणी काय केलं. तर मला सरसंघचालक केलं तर मला संघाविषयी बोलावं लागतं. निरनिराळे लोक येतात, त्यांच्यासमोर बसून त्यांना संघ सांगावा लागतो, त्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतात. माझ्यापेक्षाही चांगला संघ सांगू शकणारे किंवा उत्तर देऊ शकणारे संघात आहेत, पण त्यांना ही जबाबदारी नाही आहे. तर मी हे केलं म्हणजे मी फार मोठा आहे असं नाही आहे. ते हे करत नाहीत म्हणजे त्यांना जमत नाही असं नाही आहे. महत्त्व कोण काय करतो याचं नाही आहे, कोण कसा आहे याचं महत्त्व आहे. संघाचा स्वयंसेवक हा दिसण्यापेक्षा असण्याकडे जास्त लक्ष देतो. दिसण्याचंही महत्त्व जगात आहे, ते संघ नाकारत नाही, स्वयंसेवक नाकारत नाही. परंतु असो आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभवणे हेच आमुचे शील, हा त्याचा स्वभाव आहे. त्याच भावाने एखाद्या वेळेला मंदिराचा कळस व्हायला त्याला सांगितलं तर तो होतो, कारण ते कामासाठी आवश्यक असतं म्हणून. पण त्याची तयारी असते की कळसाला सांगितलं खाली उतर आणि पायात जिरून जा, तर तो कळस खाली उतरून पायात जिरून जाईल, कारण तो स्वयंसेवक आहे. हे जे शील आहे स्वयंसेवकाचं, ते शील लोकांना परिचित नसतं. आणि संघाची अशी माहिती काही नसताना संघाविषयी चांगलं किंवा वाईट दोन्ही प्रकारांनी बोलणारे खूप लोक आहेत. अशा दोन्ही प्रकारचे लोक जेव्हा संघात येऊन संघाला पाहतात म्हणजे स्वयंसेवकांना पाहतात, तेव्हा मग त्यांच्या लक्षात येतं आणि प्रत्येकजण असं म्हणतो
तो किती मोठा असो सार्वजनिक जीवनात, प्रसिद्ध असो किंवा अप्रसिद्ध असो, या देशातला असो किंवा बाहेर देशातला असो, तो नक्की एक वाक्य म्हणतो मला फार आनंद झाला, आणि दुसरं वाक्य म्हणतो खूप शिकायला मिळालं. आता शिकवायच्या भूमिकेत स्वयंसेवक नसतो, जगायच्या भूमिकेत असतो. पण त्याला असं वाटतं की हे जीवन धन्य करणारं काम आहे. मग मस्त दोनच वाक्य 6 पानांचं पुस्तक लिहून पुस्तकाविषयी ते 10 वाक्याच्या वर बोललेले नाहीत, कारण जे लिहिलं ते अर्पण आहे. तर ते बोलता बोलता त्यांनी म्हटलं की हे सर्वश्रेष्ठ कार्य आहे. हे प्रत्येक स्वयंसेवकाला वाटतं. शाखेत नियमित येणाऱ्या शिशु स्वयंसेवकांपासून तर संघाच्या वरिष्ठ सर्व कार्यकर्त्यांपर्यंत ही पक्की खूण मनाशी असते, हे सर्वश्रेष्ठ कार्य आहे. इमर्जन्सी उठली आणि मग एका शिशु स्वयंसेवकांनी आपल्या घराच्या गच्चीत उभं राहून समोरून जाणाऱ्या प्रांत प्रचारकाला खूप जोरात त्याच्या नावाने हाक मारली, आणि मग तो टाळ्या पिटून नाचायला लागला. त्याच्या वडिलांनी विचारते, स्वयंसेवक, अरे काय झालं? म्हणजे 2 वर्षे असे हाक मारता येत नव्हती, म्हणून ते दिसले आणि मी हाक मारली. हा भाव असतो शिशु स्वयंसेवकाचा सुद्धा संघाविषयी. असं हे भावपूर्ण जीवन स्वयंसेवकाचं असतं. आणि अलौकिक नसतो तो लोकांप्रती, लोकांमध्ये लोकांसारखाच राहतो, आपली सर्व कर्तव्य पार पाडतो. बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको, असाच चालतो. परंतु तो नेहमी या सामान्य अवस्थेत राहून असामान्याचा अनुभव घेत असतो. कारण असामान्यता म्हणजे काय असते? तर जितक्या जास्त लोकांना आपण आपलं मानू शकतो तितके आपण जास्त असामान्य होतो, असं आहेच. फक्त स्वतःकरता जो परिश्रम करतो, करणं वाईट नाही, ते सामान्य आहे. पण स्वतःकरता परिश्रम करून आपला घर परिवार मोठा करणारा हा जास्त चांगला म्हटला जातो, कर्तृत्ववान मानला जातो. आणि असा एखादा व्यक्ती किंवा असा एखादा परिवार आपल्या गावाला जर मोठं करत असेल तर तो त्यापेक्षा चांगला वाटतो. आणि म्हणून सगळ्या जगाकरता जे विचार करतात आणि जीवन जगतात त्यांच्या आपण पाया पडतो. त्यांच्या अंगावर वस्त्र नसलं, केवळ लंगोटीच असली तरी मोठमोठे सत्ताधीश धनपती त्यांना साष्टांग नमस्कार करतात. कारण आपलेपणाचा परीघ हा वाढवत राहणे स्वयंसेवकाचं हे मुख्य काम असतं. श्री गुरुजींचं एक भाषण आहे, मी एक सामान्य स्वयंसेवक. ते छापीला आहे, प्रकाशित झालेलं आहे. त्याच्यात गुरुजी असं म्हणतात की सगळ्यात मोठा बहुमान आहे सामान्य स्वयंसेवक असणं. परिचयात कधी कधी स्वयंसेवक म्हणतो, नवीन स्वयंसेवक असतो, त्याला वाटतं हे कार्यवाह आहेत, हे मुख्य शिक्षक आहेत, हे सरसंघचालक आहेत, आपण तर काय बाबा, आपण सामान्य स्वयंसेवक. तो म्हणतो सुद्धा जबाबदारी काही नाही, मी एक सामान्य स्वयंसेवक आहे, असं कुठेतरी बैठकीत गुरुजींना म्हटलं असेल कोणी. त्याच्यावर त्यांची जी मनातली विचारांची प्रतिक्रिया झाली ती या बौद्धिक वर्गात आली. ते असं म्हणतात की संघात सगळ्यात उच्च श्रेणी म्हणजे सामान्य स्वयंसेवक आहे. कारण प्रत्यक्ष जे संघाचं काम आहे त्याच्यावरची सजावट, हार तुरे, अमुक तमुक तमुक ते सगळेच करत असतात. पण मुख्य जे संघाचं काम आहे जागणे, जना जागविणे, आणि ते भाषण देऊन नाही, आपलेपणाने, आपलेपणाचा परीघ वाढवत राहणे. त्यात त्यांनी म्हटलं स्वयंसेवकाचं काम काय असतं? रोज शाखेत यायचं, आसपासच्या लोकांशी मित्रता करायची, त्यांना शाखेत आणण्याचा प्रयत्न करायचा, आणि ते येवोत न येवोत
त्यांची नित्य सेवा करत राहायची. स्वयंसेवक हा सहजपणाने घरांमध्ये जातो, अडीअडचणीला धावून येतो, प्रसंगी घरची अडचण बाजूला ठेवून लोकांच्या अडचणीचा विचार करतो, आणि हे अगदी स्वाभाविक होतं. याला आम्हाला आज्ञा द्यावी लागत नाही, सूचना करावी लागत नाही. असं काही झालं की आपण हे केलं पाहिजे हे त्याला माहीत असतं आणि तो करतो, आणि कशाचीही अपेक्षा बाळगत नाही, कारण ती सहज स्वाभाविक गोष्ट असते. 71च्या युद्धामध्ये पश्चिम आघाडीवर आणि चकमक चालू असताना, ती चालू आहे त्या ठिकाणपर्यंत आपले खंदक वगैरे आहेत, आपले सैनिक लढतायत, तिथपर्यंत जेवण पोचवणं, दारुगोळ्याच्या पेट्या पोचवणं, हे सगळं काम संघाचे तरुण किशोर स्वयंसेवक करत होते आसपासच्या शाखांमध्ये. त्यांचं ते काम पाहून एका ब्रिगेडियरला फार आश्चर्य वाटलं. त्यांनी एका 14 वर्षाच्या स्वयंसेवकाला थांबवलं आणि तुला काय पाहिजे ते सांग, तुला मी काही बक्षीस देऊ इच्छितो. तुला बक्षीस कशाचं, आपण सगळे देशाचं काम करतो आहे. थोडे हो, पण आम्हाला पगार मिळतो. तुम्हाला तर काहीच नाही मिळत. इथे जर गोळी लागून आमचा कोणाचा बळी गेला तर पुढे काय, याची काहीतरी व्यवस्था आहे, थोडीफार असेल किंवा पुरेशी असेल, पण आहे व्यवस्था. तुम्ही इथे गोळी लागून घ्यात काय होणार, काहीतरी घे, तुम्हाला काही नको. खूप त्यांनी आग्रह केल्यावर तो म्हणाला, बरं तुम्हाला तर द्यायचंच असेल पण हे संघाच्या स्वयंसेवकांसाठी सामान्य आहे, कारण हे असं वागायचं असतं, याची परंपरा आहे, शिरस्ता चालत आलेला आहे. संघाचा स्वयंसेवक असणं म्हणजे काय, हा आपलेपणाचा परीघ वाढवणं, सगळ्या समाजाला संघटित करायचं. म्हणजे काय, सगळा समाज पहिल्यांदा आपलेपणा पाहिजे, मन वचन आणि कर्म तिन्हीमध्ये तो झळकला पाहिजे. मग तो स्वयंसेवक गणवेशात असेल, त्याचं संघशिक्षा वर्ग झाला असेल, त्याची जबाबदारी असेल किंवा नसेल, पण तो स्वतः नियमित संस्काराची साधना करतो आणि प्रेमाने त्याचा जितका परीघ आहे कर्तृत्वाचा, तितक्या परीघात सगळ्यांची आपलेपणाने सेवा करतो. आणि मी सेवा करतो असं सुद्धा स्वतःला वाटू देत नाही. सावळाराम होते अंधविद्यालयामध्ये, वंशी बासरी वाजवायचे, स्वतः दिव्यचक्षू होते. गुरुजी त्यांचे मित्र. एकदा ते आजारी पडले तर अगदी सगळं त्यांचं अंथरुणावर सगळं व्हायचं, ते सगळं साफ करणं वगैरे गुरुजी करायचे. ते एकदा गुरुजींना म्हणाले की तुम्ही एवढे वकील वगैरे झालात आणि माझे इतकं सगळं करता, मला कधी कधी फार संकोच होतो. तो गुरुजी म्हणाले, त्यात संकोच काय, माझेही हे सगळे व्यापार होतात, मी मला स्वच्छ करतो जसं मी तुम्हाला स्वच्छ करतो. माझं शरीर आहे तसं तुमचं शरीर आहे. इतक्या सहजपणाने प्रेमाने हे करणं, असं त्याचं जीवन असतं. आणि मग इतकं चांगलं जीवन जगताना की अरे इथे हे चांगलं जीवन आहे, हे सगळ्यांकरता आहे, सगळे याचा लाभ घेऊ शकतात, असं सांगावं अशी तळमळ प्रत्येक स्वयंसेवकाला असते. मला वाटते या पुस्तकाच्या जन्माचं तेच कारण आहे. स्वांत सुखाय बहुजन हिताय. कारण संघाचं जीवन आठवणे हा एक फार सुखद असा अनुभव आहे. जेव्हा जुने स्वयंसेवक जमतात आणि त्यांच्या सुरू होतात, आमच्या वेळेला असं होतं, आमच्या शाखेत असं झालं, तेव्हा पाह की किती आनंद त्यांच्या चेहऱ्यावर. हा आनंद हा सगळ्यांच्या वाटायला यावा अशी स्वाभाविक इच्छा असते.
आणि म्हणून मग ज्यांना जमतं ते लिहितात. लिहिणं आता माझ्या जीवनासंबंधी समजा मला लिहायचं असेल तर त्याच्यात प्रथम पुरुष एकवचन येणारच, पण ते फक्त लिखणीत असतं, ते मनात नसतं. त्यातला आनंद हाच सांगायचा असतो, त्यातलं प्रेम हेच सांगायचं असतं. ते जेव्हा अनुभवाला येतं तेव्हा मग लोकांना संघ कळायला लागतो. लोक पुस्तकं वाचतात, तर्कानी त्यांना पटतं वगैरे सगळं आहे, परंतु लोक ज्याला इंग्रजीत म्हणतात कन्व्हिन्स होणे, खात्री पटणे, ती खात्री केव्हा पटते? त्यांना किती प्रेमाने लोक एकमेकाशी वागतात, किती आस्थेने एकमेकांची चौकशी करतात, सेवा करतात, हे जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसतं. अपरिचिताचा संघशिक्षा वर्ग झाला, 27 दिवसापूर्वी आलेले अपरिचित जाताना एकमेकांचे बंधुवत मित्र होऊन गेले. पाय निघेना, जावं लागणार आहे माहिती आहे, पुन्हा कोणाची भेट होईल, संबंध येईल, काम पडेल, काही माहीत नाही, पण तरीही असं वाटतं. हे जेव्हा अनुभवाला येतं तेव्हा लोकांना असं वाटतं की मला खूप शिकायला मिळालं. पहिल्यांदा लोक लिहित तरी लोकांचा विश्वास नसे. आता लोक लिहितील आणि इतर लोक वाचतील तर त्यांचा विश्वास बसेल, कारण थोडाफार संघ विस्तारल्यामुळे हा अनुभव मोहल्ल्या मोहल्ल्यातही पोचायला सुरुवात झालेली आहे, आणि तोच पोचवायचा. पुस्तकं ही घ्या आणि वाचा असं म्हटलं, आता अशी जितकी पुस्तकं निघतील, मी म्हटल्याप्रमाणे त्यातली वर्णनं वेगवेगळी असतील, परंतु आशय तोच आहे. असं असलं तरी प्रत्येक पुस्तक हे वाचण्यासारखं आहे, कारण त्यातून तो आनंद, तो आपुलकीचा उमाळा हा आपल्यालाही जाणवतो, आणि तो जेव्हा जाणवतो तेव्हा आपल्यातही काही परिवर्तन होतंच. वाचन संस्कार असं म्हणतात. वाचून मनुष्य विचार करतो, विचारामुळे मनात काही भावना उचंबळतात. ही पुस्तकं वाचताना आपल्या मनात हा आपुलकीचा उमाळा उचंबळेल, आणि त्याची फार आवश्यकता आहे समाजात. काल ज्या प्रकारे आमच्या प्रमुख अतिथींनी कार्यक्रमाच्या आपलं दुःख मांडलं, किती विश्वासाने आणि तळमळीने ते बोलले, पहिल्यांदा आले तर स्वाभाविक ज्या ज्या स्वयंसेवकांनी ते ऐकलं त्याला नक्की असं वाटणार की धावून जायला पाहिजे, धावून जायला पाहिजे. जातीलही, गोष्टी व्हायला वेळ लागतो पण होतात. स्वयंसेवक सुरू करतो आणि संपेपर्यंत करत राहतो, त्याच्यामुळे होतं. हा जो कळवळा असतो त्या कळवळ्याची खूप आवश्यकता आहे, नाही तर त्यांना असं येऊन हे बोलावंच लागलं नसतं. पण आहे समाजामध्ये एक प्रकारची उपेक्षा, अपाथी असं इंग्रजीत म्हणतात, ही अजूनही पुष्कळ आहे. मी आणि माझं कुटुंब याच्या बाहेर जाऊन माझा शेजार, माझ्या समाजातले दुर्बल घटक यांचा विचार कोणी सरकारने करावा, यांचा विचार नेत्यांनी करावा. अरे यांचा विचार मी करावा, कोणी करो न करो, हा माझा समाज आहे, हे माझे लोक आहेत. म्हणून जितकी माझी शक्ती आहे, ठीक आहे, मी अगदी उद्धार करू शकणार नाही कोणाचा, पण सेतूबंधनात मोठमोठे दगड उचलून टाकणाऱ्या वानरवीरांमध्ये एक चिमुकली खारुताई सुद्धा होती, जिने वाळूचे कण टाकले आणि रामाचा आशीर्वाद तिलाही मिळाला. एक एक लहान लहान गोष्ट, एक एक लहान लहान प्रयत्न, एक लहान आहुती ही सगळ्या यज्ञाचं साफल्य करणारी गोष्ट असते.
आणि एका लहान गोष्टीसाठी कधी कधी गोष्टी अडून राहतात. त्याच्यामुळे करणारा कोणीही उपेक्षणीय नसतो. त्याचं प्रत्येकाचं महत्त्व असतं आपापल्या जागी. त्या सगळ्यांची अशी जाणीव असणे, ती प्रखरतर असणे, ती कार्यरत असणे, त्याच्यामुळे मोठी कार्य संपन्न होतात. संघ 100 वर्ष चालला, वाढला आणि अजूनही वाढतो आहे. त्याचं रहस्य काय आहे? पुष्कळ लोक मीमांसा करतात. अमुक ठिकाण हा निर्णय घेतला, तो फार चांगला झाला, हे असं झालं, ते चांगलं झालं. पण खरं तर असं आहे की स्वयंसेवक हे स्वतः सर्वदूर आपली शक्ती एकवटून असे वागत राहिले. कुणाला फार चांगलं जमलं, कुणाला थोडं जमलं, पण जितकं जमलं तितकं सगळ्यांनी केलं आणि करतायत. त्यामुळे हा संघ वाढतो. योजना आखायला काही वेळ लागत नाही. त्या कार्यक्षमतेने पूर्ण करण्याकरता अशी आपुलकी असले लागतात. ते प्रसंगी आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून काम सफल होईल पाहतात. संघात पूर्वी एक संचलन गीत असे, टाकी तो उड्या आम्ही निखाऱ्यावरी, जा धनी आम्हावरून पहिलं सप्तरी. एक दंतकथा, इतिहासात काही ज्याला आधार आहे नाही माहीत नाही, पण एक किल्ला जिंकायचा होता आणि किल्ल्याच्या खंदकात शत्रूंनी आग लावून टाकली. मग मावळ्यांनी काय केलं, त्याच्यात उड्या मारल्या आणि आपल्या शरीराने तो खंदक पुरून टाकला आणि शिवाजी का अमोल गाळिता अश्रू आपले, एक बिंदुनेच देह धन्य झाले, लाविलीत अंतरी ज्योत क्रांतीची, प्रस्फुरोनी आग झाली आज झाली आग आजची, पेटली समोर आग आग अंतरी, जा धनी आम्हावरून पहिलं. संघाचं कार्य हे अक्षरशः या पद्धतीने स्वयंसेवकांनी आपल्या समर्पणाने पूर्ण केलेलं आहे. आणि ते समर्पण मी काही फार विशेष करतो आहे अशा हिरोईक वृत्तीने, रोमॅन्टिक वृत्तीने केलेलं नाही. ते समर्पण सहज समर्पण आहे, आपलेपणातून आलेलं समर्पण आहे. कृष्णांच्या अष्टनायिका होत्या म्हणतात, आणि 8 नायिका असल्यामुळे परस्परात मत्सरही होता असंही म्हणतात. तर कोण कृष्णाची आवडती? कांडी घेऊन महालात आले, बोलावलं सगळ्यांनी, या ऊस खाऊ. आणि तो सोलायला लागले. वेळ्यानी त्याच्या त्या कमच्या काढायच्या आणि आतला गर खायचा. असं करता करता कृष्णाच्या हाताला जखम झाली, रक्त वाहू लागलं. रक्त वाहू लागल्यावर आणा आणा पट्टी आणा, तेल आणा, हळद आणा, पट्टी आणा, पट्टी आणा. आता तेल हळद मुठपाक खाण्यात मिळते, पट्टी कुठून आणे? श्रीमंताच्या घरी ते राजवाड्यामध्ये पट्टी कशी मिळणार? चिंध्या कशा मिळतील? एकाहून एक उंची पैठण्या, साड्या भरलेल्या, त्या सगळ्या आपल्या अलमारी उघडून पाहत आहेत. कोणची इथे पट्टी नाही आहे, इथे पट्टी नाही आहे. रुक्मिणी आली, काय झालं? हात कापला. अरे पट्टी बांधायची आहे. ती पटकन आपला शालू फाडला, बांधून टाकला. हा सहजपणा. मी भक्ती करतो असंही नाही, ती भक्ती होते कारण मन वाहिलेलं आहे. देशकार्याकरता हे मन अर्पण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा जे व्हायला पाहिजे तेव्हा ते होतं. अशा प्रकारचं जीवन ज्यांना आपण सामान्य स्वयंसेवक म्हणतो, सर्व वयाचे, सर्व जबाबदारी असले किंवा जबाबदाऱ्या नसलेले सुद्धा मी संघाचा स्वयंसेवक आहे हे ज्यांना गौरवाने सांगता येतं, सांगतात, त्यांच्या जीवनामध्ये ही गोष्ट कमी अधिक प्रमाणात पण सगळ्यांच्या जीवनात ही दिसतेच दिसते. आणि जीवनात याचं प्रमाण जितकं वाढतं तितका तो चांगला स्वयंसेवक असतो. लोक म्हणतात त्याला चांगला स्वयंसेवक. हे पुस्तक वाचलं तुम्हाला असं लक्षात येईल, इतक्या साधेपणाने जे जसं झालं तसं वर्णन केलेलं आहे. त्यात तुम्ही साहित्यिक मूल्य शोधायच्या भानगडीत पडू नका.
पण ते पुस्तक वाचनीय आहे, तरी आकर्षक आहे, कारण रोकडा अनुभव आहे जसा लिहिलेला आहे. आणि गेलं असेल तर माफ करा, उणं अधिक लिहायची बुद्धीच नाही आहे. जे जसं झालं त्याच्यातून मी जे शिकलो ते मांडायची बुद्धी आहे. आणि ते हेच आहे की अशा प्रकारचं हे अनुभव कथन आहे. जगू असायला सुद्धा आपल्यासारखं 5 पावलं पुढे. त्यांना पाहून असं वाटतं की असं केलं पाहिजे, ते करतात तर मी काय 2च पावलं मागे. आणि हा स्वयंसेवक स्वतःच्या मनाने स्वतःच्या आयुष्याची प्रगती करत जातो. त्याला असतो मा सद्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय, तमसो मा ज्योतिर्गमय या ओळी माहीत असतात किंवा नसतात, पण तो याच दिशेने आपलं जीवन पुढे नेतो. हा जन्म तसा वागतो. आणि म्हणून आपलं जीवन आठवताना अशा व्यक्ती त्याला आठवल्याशिवाय राहतच नाहीत. अशा अनेक ज्यांची नावं माहीत नसतात समाजाला, अशा कार्यकर्त्यांची उदाहरणं सुद्धा आहेत. मास्तरांचे स्वतःचे अनुभव आणि त्यांच्या जीवनातले अनुभव त्यांनी वर्णन केलेले हे तुम्ही पाहाल तर तुमच्या लक्षात येईल, दोन्हीमध्ये हा सारखेपणा आहे. हा जो सतत आपलेपणाचा विस्तार करण्याच्या गुणाचा धागा आहे, हा सर्व स्वयंसेवकांना जोडतो. सर्व परिस्थितीत कोणी आपल्याला धन्यवाद म्हणतो, कोणी हे ओळखतो, त्याची जाण ठेवतो, नाही ठेवत, याचा काहीही विचार न करता हे सगळे माझे आहेत या वृत्तीने आपलं सामान्य जीवन जगताना असामान्यत्वाची पातळी नकळत गाठणारे असे आमचे सगळे संघाचे सामान्य स्वयंसेवक आहेत. आणि आमचे स्वयंसेवक तसे केवळ असून चालणार नाही, सगळा समाज तसा झाला पाहिजे हे त्यांना माहिती आहे. आणि त्याच्याच करता या व्रताचं आचरण आपण जीवनभर करायचं, कोणी करो न करो असं ठरवून ते जगत असतात. ठरवलेलं इतकं पक्कं असतं की ते ठरवल्याप्रमाणे होत आहे असंही होत नाही, ते सहजपणानेच होतं. ज्या सहजपणाने आपण गोष्टी करतो, नित्य गोष्टी, काटा लागला की हात तिथे जातो, काही प्रक्रिया असतेच. काटा लागल्याची संवेदना मेंदूत पोचते, मेंदू विचार करतो काय झालं, काहीतरी इजा आहे, मग काय केलं पाहिजे, डोळ्यांनी तिकडे पाहिलं पाहिजे, मेंदूत निर्णय होतो. पण हे सगळं आपल्याला कळतही नाही. इतका सहज स्वाभाविकपणाने स्वयंसेवक हे करत. हे वाचावं आपण. आपल्याही प्रतीती आहेत, आपलेही अनुभव आहेत. तुलना करून आपण त्या रस्त्यावर किती पुढे आहोत, किती मागे आहोत, गती कशी आहे आणि आपण कसे पुढे जाऊ शकतो हा विचार आपण वाचू तर आपल्या मनात आल्याशिवाय राहणारच नाही, जर आपण संघजीवनात असू. म्हणून डॉक्टर हेडगेवारांचं जीवन जसं मार्गदर्शक असतं तसं प्रत्येक स्वयंसेवकाला आपल्या आजूबाजूच्या सभोवतालच्या जुन्या नव्या छोट्या मोठ्या सर्व स्वयंसेवकांच्या जीवनातून शिकण्यासारख्या पुष्कळ गोष्टी मिळतात. त्याची शिकण्याची बुद्धी असते. कारण संघजीवन हे कुणाकडे 25 वर्षापासून आहे, कुणाकडे 5 वर्षापासून आहे, कोणी त्या संघजीवनात 45 वर्षाचा झाला आहे, कोणी त्या संघजीवनात आत्ता 10 वर्षाचा आहे. एवढाच फरक असतो. त्या जीवनाच्या प्रतीत फरक नसतो. त्याची अभिव्यक्ती कमी जास्त प्रमाणात असते. पण जसं
मुंगीला साखरेचा कण सापडला तरी ती तिथपर्यंत जाते, 1000 बाधा पार करून जाते आणि तो कण उचलून आणते. तसं हे संघजीवन कणभर जरी कुठे सापडलं तरी जो स्वयंसेवक आहे तो तिथून ते वेचतो. अशा वेचक बुद्धीने आपण सर्वांनी हे पुस्तक वाचावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि असं चांगलं पुस्तक दिल्याबद्दल मी देवतारे मास्तरांचं अभिनंदन करतो. सहज कृती आहे, अभिनंदन वगैरे त्यांनाही आवडत नाही. आमच्या जुना परिचय आहेच. नागपुरात ते नागपूर जिल्ह्याचे असताना, मी नागपूरचा असताना खूप संबंध आलेला आहे. विदर्भ प्रांताचाही मी प्रचार करतो, त्यामुळे मी ओळखतो. त्यामुळे ते देवतारे मास्तर पुस्तक लिहितील असं तेव्हा मला कोणी सांगितलं असतं, म्हटलं बेकार गोष्ट आहे, तू काय सांगतो. पण चांगलं आहे त्यांनी लिहिलं, त्याच्यामुळे आपला फायदा आहे. आपल्याला इतिहासही कळतो, आपल्याला प्रेरणाही मिळते, आपल्याला पुष्कळ शिकायला मिळतं. आणि वेचक बुद्धीने जर आपण ते वाचलं तर आपल्यातला संघ हाही विस्तारतो. तसा फायदा तुम्हा आम्हाला सगळ्यांना या पुस्तकाच्या वाचनातून मिळावा अशी शुभकामना देतो आणि माझे 4 शब्द संपवतो. पसायदानानंतर कार्यक्रमाची सांगता होईल.